ऊन मी सुद्धा करतोय. खेटायचं ठरवलं म्हणल्यानंतर सगळ्या संकटाला सामोरं जाऊन खेटावं लागणार. मग ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, पाय असेल किंवा बसायला जागा नसेल, इतके मराठे कट्टर झालेत की ज्या सावलीला जागा मिळेल तिथं बसलेत, पण माघारी फिरायला तयार नाही. मी आता अंतरवाली पासून आलो, इथून तिथून झाडाखाली येत ते बघा, त्या झाडाखाली तुम्हाला आता खोटं वाटत, ते झाड इथून 1 किलोमीटर असेल भाऊ. ते झाड धरले पण बसले तर आरडा करायला तयार. तुम्ही काम धामाचं तुम्ही आले का पुढे आणखी? यांना डावचा उंची माझ्याकडे बघायला नाही, मला बघू द्या त्यांच्याकडे. सरका माग तुम्ही सगळे काय बघा, सगळे माग सरका तुम्ही. गावकरी माग होत असते, पाहुण्या जागा देत असते, गावकरी सगळे मागावा. चल माग तिथं काय बोलबोल करतो रे. सगळे गावकरी मागावा, आपले उन्हात जा गावकरी. हा हे पटलं एवढं द्या बाहेरच्या लोकांना. चला हो ना, जर्सी खावा येऊ द्या ना तिकडून. करायची की सुरुवात? आता गप्प असता का मागची? नाही ते सगळे तुम्हाला काढून देते भाऊ. नाविलाज होईल त्यांचा बी. मला राहू द्या. आता मी तरी कुंकड दिसो नो. मोबाईलचा डाटा बंद करता का? यांना नेट कमी पडायला लागले. अंतर सोडून बसा, मग सगळं हवा येईल. उभा राहिलेलं खाली बसा, हवा येईल. अंतर सोडून बसा, हवा लागली तर त्रास होणार नाही. कोणाला जरा चक्कर काय आले तर ताबडतोब ॲम्ब्युलन्स उभा आहे. मग आवाज जातो का मागच्या ग्राउंडवर? जातोय का नक्की? मागच्या ग्राउंडवर आवाज जातो का? पाठीमागे लोक बसलेले जातोय ना? आपल्याला मला बोलायला लागलं, घे मग बोलत आहे. तुम्हाला काय दिस काय बघायचं तुला? तुम्ही लागला मग मारडा करायला. मग मागच्याकडे बघा कागड्या माग जास्त आहे म्हणून आडा जास्त असतो का? फक्त माग आवाज जातोय का मला सांग, जातोय का? आता मी सुरुवात करतोय, सगळे शांत बसा. नसता इतक्या उन्हात येऊन काय उपयोग नाही होणार. सरकारची इच्छा पुरी करायला नाही आलो आपण इथं. आपल्या लेकरांच्या इच्छा पुऱ्या करायला इथं आलोय. गोंधळ गडबड करून तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करू नका. त्यांना हेच पाहिजे. आपण आरडाओरडा करून आपल्याला ठरलेली दिशा नाही कळाली पाहिजे. आपण गफलत राहिलं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. आपल्याला जागा नाही मिळाली, ज्या जागेवर मिळाल तिथं उभा राहा. मागा पाहू, फक्त अंतर ठेवून उभा राहा, म्हणजे सगळ्या हवा लागल. 75 वर्ष यांच्यात आपण इच्छा पूर्ण केल्या, आता नाही होऊ द्यायच्या. मराठ्यांनी चाणक्य बुद्धीचा वापर करायचा. आपला समाज आणि आपले लेकरामुळे ते कसे होतील यासाठी संघर्ष सुरू केलाय. त्याला यशाकडे नेण्यासाठी तुम्ही सगळ्यांना साथ द्यायची. काही झालं, लेकरापेक्षा मोठा कोणी नाही हे मानून चला. ज्यांना मोठं केलं ते आपल्या मुलांच्या मुंडक्यावरती पाय द्यायला निघाले. किती संधी द्यायला पाहिजे,
संध्या सरकारला दिल्या. शेवटी मराठ्यांचा नाविलाज झालाय. आपल्या मागणीप्रमाणे आपण सरकारला वेळ दिला. सरकारने त्याचा डाव साधलाय. अटीशर्ती मात्र आम्हाला घालायच्या आणि अटीशर्तीच्या बाहेर जाऊन त्यांनी काम करायचं. शेवटी निर्णायक भूमिकेकडे येणं ही समाजाची जबाबदारी. आपली लढाई आपल्याला लढायची आणि जिंकायची सुद्धा. मायबापांना आपण ती जिंकली सुद्धा. तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे एकाही शब्दात बदल केला नाही. समाजाची मान खाली होईल. 7 महिन्यात तसं एकही पाऊल मी तुमच्यासाठी उचललेलं नाही. पुढच्या काळातही उचलणार नाही. या समाजासाठी आयुष्यभर जे भोगायची वेळ आली तरी भोगायची तयारी. यांनी किती डावे टाकले तरी नाही यशस्वी होऊ द्यायचे. आपल्याला या आंदोलनातून आतापर्यंत काय मिळालं? मराठ्यांच्या एकजुटीमुळे 57 लाख नोंदी मिळाल्या. अंदाजे 1.25 करोड मराठ्यांनी आरक्षण घेतलं असेल असा अंदाज आहे. पण सरकारने याच्यातही डाव साधलाय. ही सभा नाही भाषण करायला. काय मिळालं काय मिळालं नाही आणि आता काय करायचं एवढ्यावरची बैठक. सरकारने ज्या नोंदी मिळाल्या मुंबईला अधिसूचना काढली त्याच्यानंतर त्या बंद केल्या होत्या. परिवारानं अर्ज दाखल केले. त्याही नोंदी सरकारनं थांबवून धरल्या. असा प्रत्येक गावातून तालुक्यातून आपल्यापर्यंत निरोप. सरकारची ही दुसरी चूक. आपल्या नोंदी आणि परिवारानं दिलेले अर्ज थांबवून धरले. सरकारनं दुसरं काम केलं. तहसील स्तरावर समित्या गठीत केल्या. पण त्या समित्यांनी किती काम केलं हे एकाही गावातल्या लोकांना किंवा तालुक्यातल्या लोकांना माहित नाही. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्या समित्या गठीत केल्या. लोकांना विश्वासात घेऊन काम केलं जात नाही. मराठ्यांना वेड्यात काढण्यासाठी फक्त त्या समित्या स्थापन केल्यात. रेकॉर्ड तपासलेला नाही. सरकारने गुन्हे मागे घेऊ म्हणले तेही केलं. उलट आज गावागावात गृहमंत्र्यांनी सांगून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अंगावर केसेस करायला सुरुवात केली. का? तर मराठ्यांनी आंदोलनापासून लांब जावं म्हणून. फडणवीसात जर तुम्हाला अंतरवालीकर दिसत असलं थोडं वळून बघा. तुम्ही जितके गुन्हे दाखल केले तितक्या ताकदीने मराठा समाज उसळून निघाला. तुमचं आमच्या शत्रुघ्न नव्हतंच असण्याचं कारणही नाही. तुम्ही सत्तेचा गैरवापर सुरू केला आणि गोरगरिबांच्या पोरं गुंतवायला सुरुवात केली आणि मराठ्यात नाराज
महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी आपण केलेले आंदोलन त्याचे गुन्हे आता दाखल करायला सुरुवात केली. मग त्यावेळेस का तुम्ही झोपले होते का? त्याच वेळेस तुम्ही ते गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. आता करणं म्हणजे तुम्ही हा बलाढ्य राज्यात असणारा मराठा समाज याच्यावरती दहशत आणि दडपशाही निर्माण करायचं काम करायला लागले.